नमस्कार मंडळी. आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपस्थित अशा मंदिरांचा शोध घेत असतो. तसंच या मंदिरांचे इतिहास, अध्यात्म, स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली ही शोधयात्रा आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेले अकोले हे टुमदार गाव. अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध काजवा महोत्सव आणि येथील डोळ्याला सुखावणारी निसर्ग संपन्नता. वर्षा ऋतूमध्ये तर येथील निसर्ग सौंदर्य बहरून येते. श्रावणात तर येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. अकोले तालुक्यात गडकिल्ल्यांची भटकंती करताना येथील फारसे प्रसिद्ध नसलेले पेशवेकालीन गंगाधरेश्वर मंदिर पाहण्यास विसरू नका. अकोले गावात असणारे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर पाहिल्यानंतर जवळच असणाऱ्या गंगाधरेश्वर मंदिराचा रस्ता विचारावा. पुण्यातील पोतनीस कुटुंबाच्या खाजगी मालकीचे असलेले हे मंदिर पेशवाईतील म्हणजे साधारण 18व्या शतकात बांधलेले आहे. एका अरुंद रस्त्याने गेल्यानंतर पेठेतल्या एका गल्लीत असे विशाल मंदिर असेल याचा अंदाज आपल्याला येत नाही. तिथे मालकांची परवानगी घेऊन हे मंदिर पाहता येते. अतिशय सुबक शिवलिंग, सभामंडप, गणेश मूर्ती, कमलदल कोरलेले खांब, प्राचीन काचेची झुंबरे, परतबंदी प्रशस्त आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकू नये असे आहे. गंगाधरेश्वर मंदिर खूपच आकर्षक असून मंदिराचे बांधकाम दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीतून साकारलेले आहे. शके 1703 म्हणजेच इसवी सन 1782 मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले होते. हे मंदिर जवळच्याच सातूरच्या टेकडीवरील दगडांपासून बांधण्यात आले आहे. शुद्ध हिंदुस्थानी पद्धतीने मंदिराचे काम जयपूरच्या कारागिरांनी पूर्ण केले असून मुख्य मंदिराचे काम अतिशय रमणीय झाले आहे. मंदिराच्या प्रत्येक आतील व बाहेरील कानाकोपऱ्यात व भिंतीवर सुंदर रेखीव असे कोरीवकाम केलेले आहे. कमलदल व इतर पाकळ्या फुलांनी जिवंतपणा आला आहे. शिखरांच्या तिन्ही बाजूस असलेल्या ध्यानस्थ शिवाच्या मुद्रा मोहक आहेत. गोलाकृती सभामंडप व त्यातील मजबूत सुंदर खांबांनी मंदिरास विलोभनीय स्वरूप दिलेले आहे. गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी सजली आहे. गर्भगृहाच्या दारावर श्रीकृष्ण व गोपिकांच्या शृंगारिक मुद्रा, भैरव, जय विजयच्या मूर्ती अप्रतिम आहेत. तसेच हत्ती, शार्दूल, पोपट, माकडे यांनी मंदिरांच्या कामात अधिकच जिवंतपणा आणला आहे. गाभाऱ्यातील देवकोष्टकात श्री गणेश, देवी पार्वती, गरुडारूढ विष्णू व 7 अश्वांवर स्वार झालेले संगमरवरी शैलीतील गाभाऱ्यातील देवकोष्टकात श्री गणेश, देवी पार्वती, गरुडारूढ विष्णू व 7 अश्वांवर स्वार झालेले संगमरवरी शैलीतील सुंदर सूर्यमूर्ती आहे.
मध्यभागी दक्षिणोत्तर असे शिवलिंग आहे. अकोले इथे कधी आलात तर प्राचीन सिद्धेश्वर मंदिर, त्याच्या शेजारचे पेशवेकालीन श्रीराम मंदिर व हे गंगाधरेश्वर मंदिर पाहण्यास विसरू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.